जानी हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा. अभिनेते राजकुमार यांचा सौदागर सिनेमातला तो भारदस्त डायलॉग आठवतोय का? या एका डायलॉग मध्ये भारताची जागतिक राजकारणात चालू असलेली मुत्सुद्देगिरी दिसते. आता तुम्ही म्हणाल की हे काय मध्येच, तर विषय असा आहे की काही दिवसांपूर्वी नॉर्वेच्या एका पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानवाधिकारावर प्रश्न विचारला आणि मोदींनी त्याला उत्तर दिलं नाही. मग काय, आपल्याकडच्या काही बुद्धिजीवींनी आणि पाश्चात्य मीडियाने लगेच ऊर बळवायला सुरुवात केली. मोदी गप्प का बसले, मोदींनी उत्तर का दिलं नाही. आता कसं आहे, राजकारणात एक म्हण आहे, शब्दांपेक्षा शांतता कधी कधी जास्त बोलकी असते. आज आपण या व्हिडिओमध्ये उघड करणार आहोत की त्या एका प्रश्नामागे नॉर्वेचा आणि पर्यायाने इतर युरोपियन देशांचा किती मोठा ढोंगीपणा दडला होता आणि मोदीजींच्या त्या शांततेत नेमकं काय दडलं होतं जाणून घेऊया. या युरोपियन देशांना अजूनही असं वाटतं की ते जगाचे सावकार आहेत. त्यांची ही वसाहतवादी मानसिकता अजूनही गेलेली नाही. स्वतःला मानवाधिकाराचे ठेकेदार समजणाऱ्या या युरोपियन इतिहासाने भारताला कधी साथ दिली आहे का? जेव्हा जेव्हा भारतावर संकट आली, मग तो 1971चा युद्धकाळ असो किंवा काश्मीरचा मुद्दा, या युरोपियन देशांनी नेहमी भारताच्या विरोधात आणि पाकिस्तान किंवा चीनच्या बाजूने भूमिका घेतली. आज जे देश आपल्याला मानवाधिकार शिकवतायत, त्यांनी शेकडो वर्ष जगाला गुलाम बनवून ठेवलं होतं, लोकांवर अत्याचार केले होते. आज तेच पांढरपेशी लोक आपल्याला लोकशाही शिकवायला येत आहेत. स्वतःच्या देशात स्थलांतरितांवर अत्याचार करायचे, रेसिझम करायचा आणि भारतासारख्या सर्व धर्म समभाव असणाऱ्या देशाला मानवाधिकाराचे धडे द्यायचे. आता एक काळ होता त्यांना वाटायचं की भारत कधीच प्रगती करू शकणार नाही, पण आज काळ बदललाय बॉस. आज भारताने दाखवून दिलंय की आम्ही फक्त सापांना खेळवणारे नाही, तर सॅटेलाइट खेळवणारे देश झाले. चांद्रयानापासून IT सेक्टर, स्टार्टअप, सायन्स, सगळ्यात आज आपण पुढे आहोत. जगातली सर्वात मोठी डिजिटल पेमेंट क्रांती याच देशात घडली. भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड सुद्धा म्हणतात. इतकं सगळं भारत आज करतोय. आज जवळजवळ 150 कोटींचा असणारा भारत देश हा अभिमानाने लोकशाही साजरी करतो. पण हे नॉर्वे सारखे युरोपियन देश भारताच्या खोड्या काढण्याचा प्रयत्न का करतात? कारण जागतिक राजकारणाचा गेम बदलतोय. आता तुम्हाला माहितीच असेल की 2026च्या जानेवारीमध्ये भारताने युरोपियन युनियन सोबत मोठी डील केली, ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं गेलं. महत्वाचं म्हणजे या युरोपियन युनियन मध्ये 27 युरोपीय देश आहेत, पण त्यांच्यामध्ये नॉर्वे नाहीये. नॉर्वेचं म्हणणं असं आहे की आम्ही जर EU मध्ये गेलो तर आमच्या देशाची स्वायत्तता कमी होईल. सोबतच आमचा देश ज्या फिशिंग व्यवसायावर अवलंबून आहे तो आणि आमच्या नैसर्गिक संसाधनांवरचं नियंत्रण EU कडे जाईल. या कारणाने युरोपात असूनही नॉर्वे EUचा भाग नाही. पण दुसरीकडे नॉर्वे हा देश चीन आणि अमेरिकेवर प्रचंड डिपेंडंट आहे. आता त्याचीही काही कारण आहेत. नॉर्वे हा नाटोचा संस्थापक सदस्य देश आहे. त्यात रशियाला चिकटून असल्यामुळे त्यांनाही रशियापासून भीती आहे आणि म्हणून अमेरिकन सैनिकी संरक्षण त्यांनाही हवंय. अमेरिकेसोबत नॉर्वेचा मोठा व्यापार आहे, त्यामुळे आर्क्टिक सर्वेलन्स, नेव्हल कॉर्पोरेशन आणि डिफेन्स या गोष्टी अमेरिका आणि नॉर्वे एकत्र हाताळतात. चीनवर तर अख्खा नॉर्वे अवलंबून आहे. चीन सोबत आर्थिक आणि व्यापारिक कारणांसाठी नॉर्वेचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे नॉर्वे जागतिक स्तरावर चीन आणि अमेरिकेची जोरदार बाजू मांडत असतो. जरी चीन आणि अमेरिकेचे संबंध गुंतागुंतीचे का असेना, पण तरी आता नॉर्वे, चीन आणि अमेरिकेसाठी प्रॉब्लेम असा झालाय की भारताने मदर ऑफ ऑल डील्स केल्यानंतर त्यांचं युरोपातलं वर्चस्व कमी होऊ शकतं. युरोपीय देशांचे भारतासोबत वाढणारे संबंध आणि व्यापार तिघांच्याही व्यापारी धोरणांना धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे भारताचं युरोप सोबतच्या व्यापारावरील वर्चस्व कमी करण्यासाठी हे जागतिक षडयंत्र असू शकतं, असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता जी पत्रकार हेले लीक हिने पंतप्रधान मोदींना प्रश्न केले, तिने चीनचं याआधी तोंड भरून कौतुक केलंय. एका आर्टिकलमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना तिने सुपर हिरो ठरवलं होतं. सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय वर्तुळात ती पत्रकार नेहमी प्रो चायना नरेटिव्ह चालवण्यासाठी ओळखली जाते. चीनमध्ये मानवाधिकाराचे रोज धिंडवळे निघतात, तिथल्या पत्रकारांना गायब केलं जातं, तिथे जगातील सोशल मीडिया वापरायला बंदी आहे. आता एवढं असूनही त्यांना कधी असे प्रश्न विचारले गेलेत का? भारताची प्रगती रोखण्यासाठी आणि चीनचा अजेंडा चालवण्यासाठी हे लोक अशा प्रकारचा मुद्दाम क टाकतात. ते पत्रकार तर आहेतच, पण पत्रकारिता एकतर्फी नसावी आणि मानवाधिकाराच्या बाबतीत त्यांनी आधी चीन आणि अमेरिकेला प्रश्न विचारावे, असे अनेक विश्लेषक म्हणतात. आता अमेरिका गेल्या कित्येक वर्षांपासून छोट्या देशांना टार्गेट करतोय.
सध्या त्यांचं इराण सोबतचं असलेलं युद्ध जगजाहीर आहेच. दुसरीकडे चीन सारखा देश तिबेट सारख्या मोठ्या देशाला गिळून बसलाय. कित्येक तिबेटियन नागरिकांची कत्तल करण्यात आली. आजही तिबेट आपल्या न्याय आणि हक्कांसाठी लढतोय. यावर हेले लीग यांनी प्रश्न का विचारला नाही? खास गोष्ट म्हणजे तिबेटला आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना शरण भारतानेच दिले आणि आजही ते इथे राहतात. चीनमध्ये उईघुरू वंशाची जी लोक राहतात त्यांच्या कत्तली घडतात, तेव्हा ह्युमन राईट्सचा मुद्दा कुठे जातो? आता कसं झालंय, जागतिक बाजारपेठेत चीनच्या हुकुमशाहीला आणि दादागिरीला भारत हा एकमेव भक्कम पर्याय म्हणून समोर येतोय. ऍपल सारख्या अनेक कंपन्या चीन सोडून भारतात मॅन्युफॅक्चरिंग करतात. भारत आज संरक्षण, तंत्रज्ञान, स्पेस आणि डिजिटल क्षेत्रात स्वावलंबी होतोय. या उलट युरोपियन देश मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणि अनेक गोष्टींसाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. चीनने डोळे वटारले की युरोपची पाचावर धारण बसते आणि त्यामुळेच काही लोक भारताला शहाणपण शिकवायला येतात. आता मध्यंतरी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना एका पत्रकार परिषदेत कुणीतरी म्हटलं की रशिया युक्रेनच्या युद्धात भारताने युक्रेनची बाजू घ्यावी आणि रशियावर टीका करावी, युरोपीय देशांना सपोर्ट करावा. पण 2020 ला गलवानमध्ये जे झालं, चीन सोबत भारताची जी कॉन्फ्लिक्ट घडली, ज्यामध्ये भारताचे काही सैनिक शहीद झाले, तेव्हा युरोपीय देश मुग गिळून का गप्प बसले? तेव्हा त्यांनी भारताची बाजू का मांडली नाही? तेव्हा चीनचा विरोध का केला नाही? असा प्रश्न जयशंकर यांनी विचारताच कोणतंही उत्तर आलं नाही. त्यावेळी त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की युरोपची अशी एक विचित्र मानसिकता आहे की युरोपचे प्रश्न हे जगाचे प्रश्न आहेत, पण जगाचे प्रश्न हे युरोपचे प्रश्न नाहीत. हाच तो कॉलोनियल माइंडसेट म्हणजेच वसाहतवादी मानसिकता. आज 21वे शतक उजाडलं तरी युरोपियन देश या जुन्या मानसिकतेतून बाहेर पडायला अजिबात तयार नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर उत्तर दिलं नाही, परंतु याच दौऱ्यात अनेक देशांसोबत भारताने संरक्षण, ग्रीन एनर्जी, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कोट्यावधींचे ऐतिहासिक करार केलेत. युरोपियन युनियन आणि इतर देश भारतासोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट करण्यासाठी उत्सुक आहेत, कारण जगाची गणितं बदलत आहेत. तो काळ वेगळा होता जेव्हा भारत युरोपच्या प्रश्नांना उत्तर देत स्पष्टीकरण द्यायचा. आता जसं व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तसंच, जानी हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा. युरोपीय देशांसाठी तो वक्त भारत ठरवेल.